नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तांदळाची भाकरी। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे। मी इथे 2 भाकऱ्यांसाठी पीठ घेतलेलं आहे। पाणी गरम झालंय, आपण आता पिठामध्ये टाकून घेऊया। पाणी आपण इथे जास्त गरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित मळता येईल। पाणी गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने थोडं मिक्स करून घेते, जेणेकरून हात वाजणार नाही। त्यानंतर थंड झालं की मी हाताने मळणार आहे पीठ। पीठ थोडं थंड झालेलं आहे, त्यामुळे मी हाताने मळणार आहे। आपल्याला पीठ व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचंय, सॉफ्ट असं, जेणेकरून आपल्या भाकऱ्या पण चांगल्या येतील। बघा, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेऊया। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकून घ्या, कारण काही लोकांना इथे आपण थोडं थोडं करून पाणी घेणार आहोत, कारण पीठ पातळ होऊ नये म्हणून। बघा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट असं मळून झालेलं आहे। एका बाजूला आपण तवा गरम करून घेऊया। तवा गरम होईपर्यंत आपण इकडे भाकरी थापून घेऊया। आपण पिठाचा गोळा करून घेऊया मीडियम साईजचा। त्यानंतर त्याच्यावरती सुकं पीठ लावून घ्यायचंय, जेणेकरून आपली भाकरी व्यवस्थित थापली जाईल। त्यानंतर आपण हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायचे, जेणेकरून आपली भाकरी गोल येईल आणि चांगली येईल, पातळ सुद्धा येईल। अशा प्रकारे आपण भाकरी थापून घेऊया। एकदम हलका असा हात ठेवून आपल्याला फिरवायचंय।
भाकरी आपली थापून झालेली आहे बघा. तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता आपण. तवा सुद्धा गरम झाला आहे. त्यावर भाकरी टाकून घेऊया. वरून थोडं पाणी लावून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी देखील करून घेऊया. भाकरीला आता आपण पलटी करून घेऊया, जेणेकरून वरच्या बाजूनी ही भाकरी चांगली शेकेल. बघा अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली भाकरी फुगीर झालेली आहे बघा. व्यवस्थित अशी भाजलेली आहे बघा. दोन्ही साइडून व्यवस्थित अशी भाजलेली आहे. पहिली भाकरी आपली झालेली आहे इथे. चला तर मग आपण दुसरी भाकरी देखील करून घेऊया. दुसरी भाकरी देखील आपण टाकलेली आहे शेकाला बघा. त्याच्यावरती पाणी लावून घेतले. ही भाकरी सुद्धा आपण पलटवून घेऊया. बघ खालच्या साईडून शेकलेली आहे ती. त्याचप्रमाणे आपली दुसरी भाकरी देखील फुगीर झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्या दोन्ही भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत व्यवस्थित.